प्रियांनो, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. आज आपण मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 21 आणि 33 वचनापासून अध्याय 22च्या 33 वचनांपर्यंत अध्ययन करणार आहोत. यामध्ये आपण द्राक्षमळाचा दृष्टांत, लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत, कैसराला कर देण्याविषयीचा प्रश्न आणि पुनरुत्थानाविषयीचा प्रश्न अशा विविध बाबींवर अध्ययन करणार आहोत. 22वा अध्याय आपणास अनेक प्रश्नांची मालिका त्यामध्ये आहे असे आम्हाला दिसून येईल. काही गोष्टींकडे आम्हाला बारकाईने पाहावे लागणार आहे. तर मग चला प्रियानो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही मत्तेकृत शुभवर्तमान ह्याच्या 21व्या अध्यायाच्या 33 वचनांपासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत आणि त्यानंतर 22वा अध्याय अभ्यासणार आहोत. तर माझ्यासोबत उघडा मत्तेकृत शुभवर्तमान 21वा अध्याय. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितले की जकातदार व कसबिनी ह्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा असा नंतरही तुम्हाला पस्तावा झाला नाही. धार्मिक पुढाऱ्यांजवळ बाहेरून दिसणारा सजलेला धर्म होता, परंतु आतून ते अगदी खोकले होते. जेव्हा कोणी आतून ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो, तेव्हा ती व्यक्ती फक्त आतूनच नाही, परंतु बाहेरून सुद्धा संपूर्णपणे नवी बनते. ती व्यक्ती पूर्णपणे शृंगारल्या जाते. जकातदार व कसबिनींनी आपल्या पापांना जाणले आणि ते तारणासाठी ख्रिस्ताकडे आलेत. ते उशिरात तर आलेत, परंतु पश्चाताप करून आलेत आणि त्याने त्यांचा स्वीकार केला. प्रथम तर त्यांनी देवाला नाकारले होते, परंतु जेव्हा ते पश्चातापी अंतकरणाने पुन्हा परतलेत, तेव्हा देवाने त्यांना स्वीकारले. श्रोत्यानो, जोपर्यंत जीवन परिवर्तित होत नाही, तोपर्यंत विधी, परंपरा, धार्मिक कार्यांचे काहीच महत्त्व नाही. आता प्रभू येशू ख्रिस्त त्यांना एक दुसरा दृष्टांत सांगत आहे. ह्या दृष्टांतात गृहस्थ परमेश्वर पित्याला दर्शवितो, पुत्र येशू ख्रिस्ताला आणि माळी इस्रायलचे चित्र दर्शवित आहे. आपण वाचूया 33 ते 38 वचने. मत्तेकृत शुभवर्तमान 21वा अध्याय 33 ते 38 वचने. आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता, त्याने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्षरसासाठी कुंड खणले व माळा बांधला आणि तो माळ्यास लावून देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्याकडे पाठविले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जीवे मारले व कोणाला धोंडमार केला. त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठविले, त्यांच्याशीही ते तसेच वागले. शेवटी माझ्या मुलाचा ते मान राखतील असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठविले. परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणाले, हा वारीस आहे, चला आपण ह्याला जीवे मारू व ह्याचे वतन घेऊ. प्रभू येशू ख्रिस्त ही शेवटली चेतावणी धार्मिक पुढाऱ्यांना देत आहे. जेव्हा दृष्टांतात त्याने म्हटले की त्याने शेवटी स्वतःच्या पुत्राला त्यांच्याकडे पाठविले, पुत्र त्यांच्या पुढे उभा होता, त्यांना दृष्टांत सांगत होता, तर ते देवाच्या पुत्राला स्वीकारणार होते का? ते देवाच्या पुत्रासोबत काय करणार होते? तो त्यांच्या मनात काय आहे ते आताच सांगत होता. 39वे वचन आम्हाला पुढे सांगतं, तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जीवे मारले. ही गोष्ट त्यांच्याकरिता विस्मित ठरणारी होती. 40 आणि 41 वचने. तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल, तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील? ते त्याला म्हणाले, तो त्या दुष्टांचे हाल हाल करून त्यांचा नाश करील आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा लावून देईल. आता तो त्यांना दगडाविषयी जुना करार काय सांगतो ते सांगून स्वतःविषयी सांगत आहे. 42 आणि 43 वचने पहा. येशू त्यास म्हणाला, जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे, असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हाला सांगतो,
की देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिला जाईल. त्याने स्वर्ग राज्याला आता देवाचे राज्य असे म्हटले आहे. हे लक्षात घेणे फार मनोवेधक आहे. मला वाटतं तो व्यापक असे विधान ह्या ठिकाणी वापरित आहे, कारण तो गैरयहुदी व इतर सर्वांना त्याच्याकडे येणाऱ्यांमध्ये सम्मिलित करण्याकरिता तयारी करीत आहे. श्रोत्यानो, ह्याचाच अर्थ तो यहुद्यांकडून घेऊन मंडळीला, ह्या सर्व लोकांना देत आहे. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 9 वचन आम्हाला सांगते, पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे की जे राज्य आहे ते दुसऱ्यांच्या हाताकडे तो सोपवणार आहे. तो म्हणतो की दुसऱ्याकडे तो द्राक्षमळा लावून देईल. मंडळी, हे ते पवित्र राष्ट्र आहे. आता आपण 44 वचन वाचूया. जो ह्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराळा होईल, परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा हा भुगाभुगा करून टाकेल. हे ख्रिस्ताच्या प्रथम आगमनाशी संबंधित आहे, जो खडक आहे आणि त्यावर मंडळीची उभारणी झाली आहे. करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 11 वचन सांगतं, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. श्रोत्यानो, ह्या खडकावर पडणे म्हणजे ह्या कृपेच्या काळात तारणासाठी ख्रिस्ताकडे येणे, त्याला नाकारणे म्हणजे न्यायाच्या वेळी ज्याविषयी दानिएलाचे पुस्तक 2 अध्याय 34 वचन, 44 वचन आणि 45 वचन ह्यामध्ये जी भविष्यवाणी केली त्यानुसार करणे. तो दगड पडणे होय, जे ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमन समयाशी संबंधित आहे. आता आपण 45 वचन वाचूया. मुख्य याजक व परुषी त्याचे दाखले ऐकून हा आम्हाविषयी बोलत आहे असे समजले. तो कशाविषयी बोलत आहे हे त्यांना माहीत होते. आज आमच्या दिवसात अनेक लोक ह्यात त्यांच्याविषयी सांगितले आहे हे मानित नाहीत. 46 वचन सांगतं की ते त्याला धराव्यास पाहत होते, परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली, कारण ते त्याला संदेष्टा मानित होते. जरी श्रोत्यांनो, ह्या धार्मिक पुढाऱ्यांनी हे निश्चित केले होते की ख्रिस्त मेला पाहिजे, जेव्हा त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ख्रिस्ताला देवाचा संदेष्टा मानले होते, आणि अशा लोकसमुदायामुळे ज्यांनी ख्रिस्ताला देवाचा संदेष्टा मानले होते ते घाबरले. आता आपण 22 अध्यायाकडे वळत आहोत. ह्या अध्यायामध्ये राजाच्या मुलाच्या लग्नाची मेजवानी ह्याचा दृष्टांत प्रभू येशू ख्रिस्त मांडत आहे. येशू हेरोदी, शास्त्री, परुषी ह्यास उत्तर देऊन चूप करीत आहे. 21 अध्यायाचा शेवट धार्मिक पुढारी ठाम निश्चय करतात की येशूला त्यांनी मारावे ह्याच्याद्वारे झाला. 46 वचन आम्ही पाहूया पुन्हा. ते त्याला धराव्यास पाहत होते, परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली, कारण ते त्याला संदेष्टा मानित होते. या अध्यायात सुद्धा त्याचा धार्मिक पुढाऱ्यांशी तो वाद सुरू आहे. तो त्यांना एका राजाचा ज्याने लग्नाची मेजवानी दिली तो दृष्टांत सांगत आहे. हे त्याचे मुख्य याजक आणि वडील जनांना ह्या आधीच्या अध्यायात सुरू केलेले उत्तर आहे. ज्या काळात आम्ही राहत आहोत त्या काळासाठी ख्रिस्ताने दिलेला हा सर्वात महान असा दृष्टांत आहे. 22 अध्याय 1 वचन सांगतं, येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी पुन्हा हा शब्द लक्षात घ्या. हा लहान शब्द दर्शवितो की येशू ख्रिस्त अद्यापही मुख्य याजक आणि वडील लोक ह्यांच्याशी बोलत आहे, ज्याविषयी त्याने मत्तई कृशुभवर्तमान 21 अध्याय आणि 23 वचनामध्ये नमूद केले आहे. हे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. 23 वचन, तो म्हणतो, नंतर तो मंदिरात जाऊन शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडीलजन त्याच्याजवळ येऊन म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता? तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? श्रोत्यांनो, ह्या प्रश्नांचे उत्तर प्रभू येशू ख्रिस्त त्यांना अद्यापही देत आहे. दुसरं वचन पहा, स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे,
त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली. अर्थातच कोणी राजा पिता परमेश्वर आहे आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. पुन्हा तो देवाचे राज्य हे शब्द वापरण्यापेक्षा स्वर्गाचे राज्य हे शब्द वापरित आहे, जे त्याने ह्या आधीच्या 2 दृष्टांतात वापरलेले आहेत. मत्तेकृत शुभवर्तमान 13व्या अध्यायामध्ये सांगितलेले दृष्टांत ह्या दृष्टांता समान आहेत, परंतु येथे हे युग कसे व का सुरू झाले ह्यावर अधिक भर देण्यात आलेला आहे, युगाच्या समाप्तीवर नाही, जे आम्ही मत्तेकृत शुभवर्तमान 13व्या अध्यायामध्ये पाहिले. आता 3रं वचन पहा. आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठविले, परंतु ते येईनात. श्रोत्यांनो, आमंत्रित कोण होते? इस्रायल मधले हरवलेले मेंढरे. आमच्या प्रभूने आपल्या शिष्यांना त्यांच्याकडे पाठविले आणि जुन्या करारात संदेश ते परमेश्वराने आपला संदेश देऊन पाठविलेत. 4थं वचन. पुन्हा त्याने दुसरे दास पाठविले व त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा, पहा, मी जेवण तयार केले आहे, माझे बैल व पुष्ट पशु कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला. त्यांचा प्रतिसाद काय होता? 5 आणि 6 वचने सांगतात, तरी हे मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून त्यांचा अपमान केला व त्यास जीवे मारिले. परमेश्वराच्या आमंत्रणाला इस्रायलने केलेला नकार होता. त्यांनी त्यांच्या संदेशवाहकांना मारले, त्यासोबत येशू ख्रिस्ताला सुद्धा मारले. 7वं वचन सांगतं, तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले. निसंशय हे इसवी सन 70 मध्ये रोमी टायटसद्वारे येरुशलेम उद्ध्वस्त झाले त्याला दर्शविते. आता 8वं वचन. मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. आता आमंत्रणाच्या पद्धतीत आणि प्रकारात आम्हाला एक निश्चित बदल आढळून येतो आणि ज्या वर्तमान युगात आम्ही राहत आहोत त्याचा हा संदर्भ आहे. 9 आणि 10 वचने. म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्यास लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यास आढळले त्या सर्वांस एकत्र जमविले आणि लग्नाचा मांडव जेवणाऱ्यांनी भरून केला. परंतु काय घडतं ते आता लक्षात घ्या. 11वं वचन सांगतं, मग राजा जेवणाऱ्यांना पाहाव्यास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. लग्नाचा पोशाख काय आहे श्रोतानो? राजाचे आमंत्रण सर्वांकरिता आहे, परंतु राजाच्या ज्या अटी आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय त्या विवाहात येणे धोक्याचे आहे. हा लग्नाचा पोशाख ख्रिस्ताचे नीतिमत्व आहे, जे तारणाकरिता फार आवश्यक आहे आणि जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना ते देण्यात येते. प्रेषित पौल ह्या ठपका मारलेल्या नीतिमत्वाविषयी बोलताना रोमकरास पत्र 3 अध्याय 21 आणि 22 वचनांमध्ये म्हणतो. रोमकरास पत्र 3 अध्याय 21 आणि 22 वचने. आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेष्टांची साथ आहे. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही. प्रत्येकाजवळ लग्नाचा पोशाख असणे आवश्यक आहे. 12वं वचन. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. लक्षात घ्या की त्याला काही उत्तर देता आले नाही. काही लोक ख्रिस्ताचा स्वीकार न करता आम्ही स्वतः आमचा पक्ष देवासमोर ठेवू असे म्हणतात. आमच्या प्रभूने म्हटले की ज्या व्यक्तीजवळ लग्नाचा पोशाख नव्हता त्याला काहीच उत्तर देता आले नाही. 13 आणि 14 वचने. तेव्हा राजाने चाकरास सांगितले, ह्याचे हात पाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. श्रोत्यानो, लग्नाचा पोशाख स्वीकारणे किंवा न स्वीकारणे हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे, परंतु ख्रिस्ताने तो सर्वांकरिता पुरवलेला आहे. आमंत्रण प्रत्येकापर्यंत पोहोचले आहे, परंतु
आम्हाला राजाच्या अटीप्रमाणेच यावे लागेल, अन्यथा तो आम्हाला मिळू शकणार नाही. आता ख्रिस्ताचे शत्रू आपला शेवटला डाव चालवित आहेत. आता हेरोदी प्रथम येतील, नंतर शास्त्री येतील आणि शेवटी परुष येतील. नंतर प्रभू येशू परुषांना प्रश्न करेल व ते त्याच्यापासून होईल तितक्या लवकर दूर जाण्याचा प्रयत्न करतील. 23व्या अध्यायात तो त्यांचा निषेध करताना आम्हाला आढळेल. हेरोदी कैसराला कर देण्याविषयीचा प्रश्न घेऊन त्याच्याकडे येतात. शास्त्री पुनरुत्थानाविषयीचा प्रश्न घेऊन येतात. परुषी नियमशास्त्रातील सगळ्यात मोठ्या आज्ञा कोणत्या ह्या विषयाचा प्रश्न घेऊन त्याच्याकडे येतील. किती विलक्षण रीतीने आमचा प्रभू त्यांना उत्तर देतो हे आम्हाला आढळेल. तो ज्या प्रकारे त्याच्या शत्रूंशी व्यवहार करतो त्यावरून त्याच्या ईश्वरत्वाचा आम्हाला पुरावा मिळतो. आता आपण येशू हेरोद्यांना जे उत्तर देत आहे ते पाहणार आहोत. हेरोदे असा प्रश्न घेऊन त्याच्याकडे येतात जो त्यांच्या विशिष्ट पदासंबंधाने आहे. ते राजकारणी लोक होते व हेरोदाच्या घराण्याकडे दृष्टी लावून होते व त्यांना वाटत होते की रोमी दासत्वातून ते त्यांची सुटका करतील. मला नाही वाटत श्रोत्यानो की आपण हेरोद्यांना धार्मिक पक्षाचे म्हणू शकतो, कारण ते फार कट्टर असे राजकारणी लोक होते. तरी सुद्धा पुरुषांनी त्यांचा उपयोग केला आणि हे शक्य आहे की पुष्कळसे परुषी हेरोदी होते. आता परुषी प्रभू येशूवर पहिले आक्रमण कसे करतात ते आपण पाहणार आहोत. 15 ते 17 वचने सांगतात. 22वा अध्याय 15 ते 17 वचने. नंतर परुषांनी जाऊन त्याला बोलण्यात कसे पकडावे ह्या संबंधाने मसलत केली. त्यांनी आपल्या शिष्यास हेरोद्यासह त्याच्याकडे पाठवून म्हटले, गुरुजी, आम्हास ठाऊक आहे की आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकविता व कोणाची भीड धरीत नाही, कारण आपण तोंड पाहून बोलत नाही. आपल्याला काय वाटते हे आम्हास सांगा. कैसराला कर देणे योग्य आहे की नाही? अर्थातच त्यांना त्याचे मत नको होते. त्यांच्याजवळ त्यांचे स्वतःचे उत्तर तयार होते. हा फार चतुराईने केलेला असा प्रश्न होता. जर त्याने म्हटले असते की तुम्हाला कैसरला कर देण्याची गरज नाही, तर तो रोमी साम्राज्याचा द्रोही ठरला असता. इस्रायलवर तेव्हा रोमी लोकांची सत्ता होती. आणि जर त्याने म्हटले असते की होय तुम्ही कैसरला कर द्या, तर तो खरा मसीहा ठरला नसता. त्यांना असे वाटले की आता आम्ही त्याला फार पेचात टाकले आहे. 18वं वचन सांगतं, येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता? लक्षात घ्या की त्याने त्यांना ते जे होते ते म्हटले आहे, अर्थात त्याने त्यांना ढोंगी म्हटले आहे. 19वं वचन, कराचे नाणे मला दाखवा. तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ 1 रुपया दिला. श्रोत्यांनो, हे लक्षात घेण्यासारखे आहे की त्याने त्यांचेच नाणे ह्या ठिकाणी वापरले आणि मला असं वाटतं की त्याच्याजवळ ते नव्हते. 20वं वचन, त्यांनी त्यास म्हटले, हा मुखवटा व हा लेख कोणाचा? ते रोमी सरकारचे कायदेशीर चलन वापरीत होते व येथे ते एक रोमी नाणे होते. 21वं वचन, ते म्हणाले कैसराचा. तेव्हा त्यांनी त्यास म्हटले, तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा. हे फार विलक्षण असे उत्तर आहे, कारण ह्यात फक्त त्यांच्या प्रश्नाचेच उत्तर देण्यापेक्षा काही अधिक प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले आणि त्याने हे निश्चितच केले. तो म्हणत आहे की त्यांना कैसराला काही देणे अवश्य आहे. ते त्याचे नाणे वापरत होते, रोमच्या रस्त्यावर चालत होते आणि रोमी सरकारने त्यांना बऱ्याच गोष्टी पुरवल्या होत्या, म्हणून रोमला परत देणे त्यांना अवश्य होते. म्हणून जे कैसराचे आहे ते कैसराला द्या, परंतु दुसरा एक विभाग आहे, जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या. 22वं वचन, हे ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून गेले. अर्थातच ह्यावरून प्रगट होतं श्रोत्यानो की आमचा प्रभू त्यांच्या जाळ्यात फसला नाही. जरी ते कैसराला कर देत होते तरी देवाप्रती त्यांची जी जबाबदारी होती त्यापासून ते सुटले नाहीत. हेरोदी त्याला सोडून गेले. आता शास्त्री लोकांची पाळी होती. ते सुद्धा त्याला आपल्या जाळ्यात फसविण्याचा प्रयत्न करीत होते. 22वा अध्याय 23 ते 28 वचने सांगतात, पुनरुत्थान होत नाही असे म्हणणाऱ्या सद्दुक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले, गुरुजी, मोशेने सांगितले आहे की जर
एखादा मनुष्य संतान नसता मेला तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. आमामध्ये 7 भाऊ होते. त्यातला पहिला लग्न करून मेला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. अशा प्रकारे दुसरा व तिसरा असे ते 7ही जण मेले आणि सर्वांमागून ती स्त्री मेली. तर पुनरुत्थान झाल्यावर ती त्या 7 जणांपैकी कोणाची बायको होईल? कारण ती त्या सर्वांची झाली होती. शास्त्री लोक पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नसत. त्यांनी प्रभू येशूला फसविण्याकरिता फार हास्यास्पद अशा उदाहरणाचा ह्या ठिकाणी उपयोग केला. त्यांचा प्रश्न होता की ती स्त्री शेवटी कोणाची बायको होईल? आता हे शास्त्री 2 प्रकारे चूक करीत होते आणि प्रभू हे त्यांच्या लक्षात आणतो. 29 वचन, येशूने त्यास उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. शास्त्री 2 बाबतीत अज्ञानी होते. शास्त्राविषयी अज्ञानी व देवाच्या सामर्थ्याविषयी अज्ञानी. व ह्या दोहोंच्या अज्ञानामुळे ते अशा प्रकारचे हास्यास्पद उदाहरण घेऊन येत आहेत. ह्याचे स्पष्टीकरण श्रोत्यानो फार साधे आहे. 30 वचन, कारण पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाहीत, तर स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतात. तो असे नाही म्हणत की ते दूत आहेत. नाही आम्ही स्वर्गात गेल्यावर स्वर्गदूत होऊ, परंतु आम्ही स्वर्गदूतांसारखे होऊ व स्वर्गामध्ये विवाह होणार नाहीत. दुसऱ्या शब्दात, स्वर्गात जन्माद्वारे मानवजातीचा वंश वाढणार नाही, त्याची आवश्यकताच पडणार नाही. परंतु त्याचा अर्थ असा मुळीच नाही की जे पती पत्नी ह्या पृथ्वीवर एकमेकांवर फार प्रेम करतात ते स्वर्गात एकत्र राहू शकणार नाहीत. परंतु जे एकत्र राहू इच्छित आहेत ते राहू शकतील. जे इच्छित नाहीत ते एकत्र राहणार नाहीत, परंतु त्यांना एक नवीन स्वभाव प्राप्त होईल व ह्या पृथ्वीपेक्षा ते स्वर्गात अधिक चांगल्या प्रकारे आनंदात राहू शकतील. 31 आणि 32 वचने, मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हाला जे सांगितले ते तुमच्या वाचनात आले नाही काय? ते असे की मी अब्रामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव आहे. तो मृतांचा देव नव्हे तर जिवंतांचा आहे. अगदी उद्ध्वस्त करून टाकणारे हे विधान आहे. जे आधी गेले त्यांच्याविषयी काय? आज अब्रामाविषयी काय? तो ज्या प्रकारे होता तसाच आता सुद्धा आहे. अब्राम, इसाक व याकोब ह्यांचे फक्त पृथ्वीवरून दुसऱ्या जागी स्थानांतर झाले आहे. ते मृत नाहीत, परंतु जिवंत आहेत. तुमचे व माझे प्रियजन जे ख्रिस्तामध्ये मेलेत त्यांच्याविषयी सुद्धा हे खरे आहे. ते स्वर्गात तुमची आणि माझी, जी आम्ही ख्रिस्तात आहोत, त्यांची वाट पाहत आहेत. आणि श्रोत्यांनो, हे एक फार गौरवी असे सत्य आहे. 33 वचन, हे ऐकून लोकसमुदायास त्याच्या शिकवणीचे आश्चर्य वाटले. आता हेरोदे व शास्त्री चूप झालेत. परुषी येशू व हे 2 समूह ह्यांना न्याहाळीत होते. परुषी हे धार्मिक राजकारणी पक्षाचे होते. ते दाविदाचे राज्य पुन्हा सत्तेत येऊन त्यांना रोमी सत्तेपासून सोडविल ह्याची प्रतीक्षा करीत होते. राज्य कायम ठेवण्यास त्यांनी हेरोदियांशी जुळवणूक केली असती, परंतु धार्मिक पक्षाचे असल्याकारणाने ते शास्त्रांच्या विरुद्धात होते. श्रोत्यानो, आज सुद्धा अनेक लोक हेरोदियांप्रमाणे, पुरुषांप्रमाणे, शास्त्रांप्रमाणे प्रभू येशू सोबत व्यवहार करीत आहेत. अनेक त्याची फक्त परीक्षा पाहतात. अनेक त्याला एक महान पुरुष मानतात, परंतु तो तारणारा आहे असा विश्वास ते ठेवत नाहीत. आज प्रभू येशू ख्रिस्त तारण प्राप्तीकरिता आपणातील प्रत्येकाला आमंत्रित करीत आहे. जर आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवाल, त्याच्या जवळ याल, तर तो आपल्याला पापांची क्षमा देईल आणि तोच आपले तारण करेल. म्हणून वेळ न गमावता आजच निर्णय घ्या. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देऊ. प्रियानो, आज आपण पाहिले की धार्मिक पुढारी येशूची परीक्षा घेण्यासाठी एका मागोमाग एक प्रश्न करीत होते. काय आम्हीही आमच्या जीवनात येशूची परीक्षा घेणे ही स्वार्थी वृत्ती बाळगतो काय? आम्हाला तारण देणे आणि पापाच्या दोषापासून आमची सुटका करणे या देवाच्या हेतूला आमच्या जीवनामध्ये काही महत्त्व देतो काय? आम्ही वळण्याची, योग्य मार्गावर येण्याची गरज आहे. प्रियानो, माझी प्रार्थना हीच आहे
की परमेश्वर अशी वृत्ती आपणास सर्वांस देवो, आपणास विश्वासात दृढ ठेवो आणि देवाचे गौरव आपणास पाहावयास मिळो. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.